वेलकम स्टुडंट्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की इंट्रोडक्शन ऑफ केमिस्ट्री. काय पाहिलं होतं आपण? तर इंट्रोडक्शन ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्री काय असतं तर एक तुम्हाला मी साध्या स्वरूपात तुम्हाला डेफिनेशन सांगितलेली आहे. त्या डेफिनेशन्स बदलत चालतील, वेळ पुढे नंतर येणारच आहे. ओके, तर एक डेफिनेशन पाहिलं आपण केमिस्ट्री म्हणजे काय. ठीक आहे, मागच्या लेक्चरचं पाहू आपण, नंतर मग ह्या लेक्चरमध्ये काय पाहायचं आपण ते सांगतो. केमिस्ट्री म्हणजे काय असतं तर केमिस्ट्री म्हणजे the chemistry is a branch of science which deals with the study of structure, composition, properties of matter and the reactions of form converted into another form is called as a chemistry. म्हणजे कोणताही मॅटर घेतला तर मॅटर म्हणजे काय मी म्हटलं तुम्हाला, मार्कर पेन हा मॅटर आहे. कोणतीही गोष्ट, बोर्ड हा देखील काय तर मॅटर आहे. anything around us which has mass and occupy a space is called as a matter. आणि म्हणूनच आपण केमिस्ट्री म्हणजे काय तर केमिस्ट्री म्हणजे सराउंडिंगची स्टडी करणारी सायन्सची ब्रांच. द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, कॉम्पोजिशन, properties of matter and the reactions in which one form of matter may be converted into another form is called as a chemistry. आणि केमिस्ट्री जिथे जिथे केमिकल कंपाऊंड आल्या कारणाने केमिस्ट्री येते. आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की केमिकल कंपाऊंड कोणते तर अराउंड अस, कोणताही विचार करा, कोणतीही गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर येते ती केमिकलच्याच फॉर्म मध्ये असते, ती केमिकलच्याच फॉर्म मध्ये असते. बोर्ड केमिकल, मार्कर केमिकल, ओके ते पाहिलं आपण. त्यानंतर आपल्याला हे माहिती आहे की सायन्सची ग्रोथ व्हर्च्युअली due to the rapid growth of science and enormous knowledge available about chemistry there are so many branches of chemistry. त्यातल्या तुम्हाला कमीत कमी किती ब्रांचेस माहित असणं आवश्यक आहे? 5 केमिस्ट्रीच्या ब्रांचेस. पहिली ब्रांच तुम्हाला माहिती कोणती? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. कोणती? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. कोणत्या केमिस्ट्रीला म्हणायचं मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री? थोडक्यात आठवते का पहा. तर मी असं म्हणलं ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, ज्या केमिस्ट्रीच्या ब्रांच मध्ये कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आणि त्याच्या रिएक्शनची स्टडी केली जाते त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो आपण. डेफिनेशन नंतर तुम्हाला देणारच आहे, पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ कार्बन कंपाऊंड अँड इट्स रिएक्शन्स. म्हणजेच कार्बन कंटेनिंग कंपाऊंड म्हणजे कोणते तर हायड्रोकार्बन्स असतात. कोणते असतात तर हायड्रोकार्बन्स. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ कार्बन कंटेनिंग कंपाऊंड अँड इट्स रिएक्शन्स इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याला काय म्हणतो आपण? ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतो. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचा जास्तीत जास्त वापर असतो, जास्तीत जास्त रिएक्शन्स त्याच्या असतात. ज्या ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन हा महत्वाचा घटक असतो त्या कंपाऊंडला ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची स्टडी करणाऱ्या सायन्सच्या ब्रांचला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतो. ऑर्गॅनिक केमिस्ट्री विषयी पाहिलं. ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणते असं जर प्रश्न पडला तुम्हाला तर ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणते असतात तर तुम्हाला आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं मिथेन, इथेन, नाही का, मिथेन, इथेन, प्रोपेन, हे जे एक्झाम्पल तुम्हाला माहिती होतं हे सर्व ऑर्गॅनिक कंपाऊंड होतं. जुन्या काळी असं होतं द कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम लिव्हिंग थिंग्स वर कॉल्ड ॲज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड. पण राईट नाऊ सध्याच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर जे जीव म्हणजे समजा जीव आहे त्यांच्यापासून मिळणारे कंपाऊंड हे ऑर्गॅनिक आहेतच. त्याचबरोबर काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतात, काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतात. इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून देखील ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केलं जातं. जसं हे जे अमोनियम सायनेट आहे NH4CnO यापासून असा कंपाऊंड तयार केला जातो NH2C+O NH2. हा युरिया आहे. हा कोणता तर युरिया. हा इनऑर्गॅनिक कंपाऊंड अमोनियम सायनेट आहे. अमोनियम सायनेट पासून युरिया तयार केलं जात आहे. जुन्या काळी ऑर्गॅनिक कंपाऊंडची डेफिनेशन अशी होती the compounds which are obtained from living things are called as organic compounds. But right nowadays definition of organic compound is modified and the definition is the compound which contain carbon as an essential component are called as organic compound and the branch which deals with the study of carbon containing compound and its reactions म्हणजेच हायड्रोकार्बनची स्टडी करणारी केमिस्ट्रीची ब्रांच तिला काय म्हणतो आपण? ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणायचं. नंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. कोणती केमिस्ट्री? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणतात सर तुम्ही ऑर्गॅनिक कंपाऊंडचे फक्त 2च एक्झाम्पल दिले. ऑर्गॅनिक कंपाऊंडचे 2च नाही, ऑर्गॅनिक कंपाऊंडचे खूप सारे एक्झाम्पल येतं. जवळपास म्हणजे आपण म्हणू शकतो की 37 मिलियन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर एक्झिस्ट इन नेचर. 37 मिलियन संख्या पहा किती मोठी तर 37 मिलियन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर एक्झिस्ट इन नेचर. ठीक आहे. नंतर आपण दुसरी ब्रांच पाहिली होती. थोडक्यात सांगतो तुम्हाला, हे इंट्रोडक्शन आहे. हे काय तर इंट्रोडक्शन आहे. तुम्ही 11वी सायन्सला आला, टॉपिक सुरू करायच्या अगोदर तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. केमिस्ट्री म्हणजे काय, केमिस्ट्रीच्या ब्रांचेस काय, कोणत्या केमिस्ट्रीला का म्हणायचं,
म्हणजे ऑर्गॅनिकला ऑर्गॅनिकच का म्हणायचं. नंतर दुसरी पाहतो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण पाहिली होती, ज्या केमिस्ट्रीच्या ब्रांच मध्ये इनऑर्गॅनिक कंपाऊंडची स्टडी केली जाते. कोणत्या कंपाऊंडची? इनऑर्गॅनिक कंपाऊंडची स्टडी केली जाते. इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कोणते? NaCl असेल, H2O असेल, या प्रकारे NaHCO3 असेल, अशा प्रकारचे कंपाऊंड. The branch of chemistry which deals with the study of inorganic compound are called as inorganic chemistry. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या अपोजिट इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि तुम्हाला हेही मी सांगितलं मागच्या लेक्चर मध्ये की कार्बोनेट, बायकार्बोनेट, कार्बन डायऑक्साइड हे जे कंपाऊंड आहेत हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? तर ते हे येतात इनऑर्गॅनिक कंपाऊंडच्या कॅटेगरीमध्ये. आणि म्हणून या प्रकारच्या कंपाऊंडची स्टडी करणारी केमिस्ट्रीची ब्रांच म्हणजे कोणती असते? तर ती असते इनऑर्गॅनिक. ही कोणती असते? तर इनऑर्गॅनिक. ही कोणती असते? तर ऑर्गॅनिक. ओके. आणि तिसरी ब्रांच कोणती पाहिली होती आपण? ती फिजिकल केमिस्ट्री पाहिली होती. कोणती पाहिली होती? फिजिकल केमिस्ट्री. व्हॉट इज द मीनिंग ऑफ फिजिकल केमिस्ट्री? तर मी असंही सांगितलं थोडक्यात तुम्हाला की केमिकल रिएक्शन्स होत असताना एनर्जी चेंज होत असते. मग काही रिएक्शन्स होत असताना एनर्जी बाहेर पडली जाते, हीट एनर्जी, किंवा काही रिएक्शन्स होत असताना एनर्जी आत येते. एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक ज्या प्रोसेसेस होतात आणि किती अमाऊंट ऑफ हीट बाहेर पडली किंवा किती अमाऊंट ऑफ हीट आत आली रिएक्शन होत असताना, या प्रकारची स्टडी करणारी केमिस्ट्रीची ब्रांच म्हणजे कोणती असते? तर फिजिकल केमिस्ट्री असते. फिजिकल केमिस्ट्री स्टडी थिअरीज, लॉज, एनर्जी चेंजेस ड्यूरिंग केमिकल रिएक्शन इज कॉल्ड एज फिजिकल केमिस्ट्री. चौथी कोणती होती? एनालिटिकल केमिस्ट्री होती. पाचवी कोणती होती? बायोकेमिस्ट्री. तर चौथ्या एनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणा किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड, केमिकल कंपाऊंड सेपरेट करण्यासाठी, वेगवेगळे करण्यासाठी, सेपरेट करण्यासाठी, ते प्युअर करण्यासाठी, ते ओळखण्यासाठी ज्या केमिस्ट्रीच्या ब्रांचचा उपयोग केला जातो त्याला आपण म्हणतो एनालिटिकल केमिस्ट्री. कोणती केमिस्ट्री? एनालिटिकल केमिस्ट्री. आणि पाचवी केमिस्ट्रीची ब्रांच कोणती? बायोकेमिस्ट्री होती. फक्त कोणती होती? तर बायोकेमिस्ट्री. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ केमिकल कंपाऊंड इन लिव्हिंग थिंग्स इज कॉल्ड एज बायोकेमिस्ट्री. त्याला काय म्हणतो आपण? बायोकेमिस्ट्री असं म्हणतो. ह्या 5 ब्रांचेस थोडक्यात सांगितले मी. लिहायला तुम्हाला नंतर देणारच आहे, फक्त सध्या इंट्रोडक्टरी पार्ट आहे, कंटेंट सुरू करण्याच्या अगोदरचं. ओके. टुडे वी हॅव टू स्टार्ट हायड्रोकार्बन पार्ट. म्हणजे हायड्रोकार्बन काय असतं आपल्याला फक्त अगोदर ओळख करून घ्यायची. व्हॉट इज द हायड्रोकार्बन्स. म्हणून आज मी टाकतोय की इंट्रोडक्शन ऑफ हायड्रोकार्बन्स. काय करायचं आपल्याला? हायड्रोकार्बनचं इंट्रोडक्शन करायचं. जेणेकरून टॉपिक जेव्हा सुरू होईल, जो काही टॉपिक सुरू होईल तुमचा जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, हे आपण काय पाहतो? तर जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, किंवा आपण म्हणू शकतो की जनरल केमिस्ट्रीचे एक्झाम्पल पाहतोय. ठीक आहे. इथे टाकतो मी पॉईंट. इंट्रोडक्शन ऑफ हायड्रोकार्बन्स. आणि लक्षात ठेवा, बरेच जण की सर धडा सुरू केला का काय आम्हाला काही समजत नाही का? तर हे सुरुवातीचं कंटेंट आहे. याविषयी तुम्हाला माहित असावी, याविषयी काय असावी तुम्हाला माहित असावं, म्हणून मी तुम्हाला हे इंट्रोडक्टरी पार्ट घेतो. जसं की मागच्या लेक्चर मध्ये केमिस्ट्री काय असतं त्याचं डिटेल तर खूप मोठं आहे. डिटेल केमिस्ट्री काय, त्याचे ब्रांचेस, त्याचे एक्झाम्पल, हे पुढे आपल्याला पाहायचंच आहे. सध्या फक्त त्याचं इंट्रोडक्शन. तसं इंट्रोडक्शन ऑफ हायड्रोकार्बन्स. आता मी शब्द टाकला हायड्रोकार्बन्स. आय नो दॅट व्हेरी वेल. यू ऑल आर फॅमिलियर विथ दिस वर्ड हायड्रोकार्बन्स. सगळ्यांना हायड्रोकार्बन्स म्हणजे काय हे माहित आहे. ओके. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय हे माहित आहे. आता पहा, म्हणून इंट्रोडक्शन ऑफ हायड्रोकार्बन्स किंवा इंट्रोडक्शन टू हायड्रोकार्बन्स ह्या पॉईंटचं नाव आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं हायड्रोकार्बन्स कोणाला म्हणतो आपण? त्याची डेफिनेशन काय पहा. हायड्रोकार्बन्स काय पाहिजे आपल्याला? हायड्रोकार्बन्स. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हायड्रोकार्बन्स? तुम्हाला भरपूर सारे एक्झाम्पल माहिती होतं. एक्झाम्पल मी काही बोर्डवरती लिहितो, त्यानुसार तुम्हाला डिफाईन करता येतं. पहा, एक्झाम्पल नंबर 1 CH4. एक्झाम्पल नंबर 1 CH4 मिथेन. कोणते? तर मिथेन. एक्झाम्पल नंबर 2 घेतो मी C2H6. काय घेतो मी? C2H6. म्हणजे त्याला फॉर्म्युला मी असंही काढू शकतो. याचाच मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6 आहे. काय फॉर्म्युला? तर C2H6. हा इथेन आहे. कोणता कंपाऊंड? हा इथेन कंपाऊंड. तिसरा पहा, ग्लुकोजचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल, ग्लुकोज नाही का, C6H12O6. पण त्याच्यामध्ये O आहे म्हणून मी हायड्रोकार्बन मध्ये घेत नाही त्याला. त्याचबरोबर सगळ्यात सोपं LPG माहिती तुम्हाला, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. त्याचा लॉंग फॉर्म काय? त्याचा फॉर्म आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. हा जो LPG, L फॉर लिक्विड, P फॉर पेट्रोलियम आणि G फॉर गॅस.
ही एलपीजी. सो एलपीजी कंटेन, एलपीजी मध्ये काय असतं, एलपीजी मध्ये एन ब्युटेन असतं. एलपीजी मध्ये काय असतं, एन ब्युटेन. म्हणजे काय तर CH3, CH2, CH2 आणि CH3 हे असतं. आणि दुसरं कंटेंट कोणतं, आयसोब्युटेन असतं. दुसरं कोणतं कंटेंट असतं, आयसोब्युटेन. त्याचा फॉर्म्युला CH3 CH CH3. ओके दिस. आणि दिसतंय का, हे तीन लक्षात ठेवा. एन ब्युटेन ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर पाहिला तर C4H10 तुम्ही मोजू शकता. मॉलिक्युलर फॉर्म्युला 1 2 3 4. कार्बन किती येतं, 4. हायड्रोजन किती येतं, 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 3 10. हायड्रोजन 10. हा एन ब्युटेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता ह्या गोष्टी तुम्हाला पुढे पुढे जसं जातात तसं तसं क्लिअर होणार आहे. दिस फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज अ स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आणि कोणाचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे, हा एन ब्युटेनचा फॉर्म्युला आहे. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10 आहे. दुसरा आयसोब्युटेन, आयसोब्युटेनचा हा त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता आहे, C4H10. मला एवढं सांगायचे हे सर्व कंपाऊंड बोर्डचे दिसतात तुम्हाला, हे काय आहेत तर हे हायड्रोकार्बन्स आहेत. काय ते हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर एव्हरीडे लाईफ. दैनंदिन जीवनामध्ये सगळेजण आता कुकिंगसाठी सिलेंडर वापरतात, ज्याला आपण म्हणतो सिलेंडर. ओके, सो दॅट सिलेंडर कंटेन LPG, liquefied petroleum gas, and liquefied petroleum gas contain these two constituents, N-butane and isobutane. N-butane म्हणजे काय, 1 2 3 4 चार कार्बन सरळ असलेला अल्केन, ज्याचं नाव आहे N-butane किंवा त्याला फक्त ब्युटेन असं आपण म्हणतो. आणि आयसोब्युटेन CH3 CH CH3 CH3 दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखाच आहे. हे एकमेकाचे आयसोमर्स आहेत. एकमेकाचे काय तर आयसोमर्स. ह्या आयसोमर्स काय असतं, ह्या गोष्टी पुढे पुढे जसं जाऊ आपण तसं क्लिअर होईल. तरी सांगतो आयसोमर्स म्हणजे काय, 2 or more कंपाऊंड्स. पहा, हा एक कंपाऊंड आहे, हा एक कंपाऊंड आहे, हा दुसरा कंपाऊंड आहे. these two compounds having same molecular formula but different structural formula. ह्या दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. पहा तुम्ही, हा दोघात फॉर्म्युला मी असे लिहू शकतो. चला, दोघांचा फॉर्म्युला कोणता आहे, C4H10 आहे. बोथ these compounds, पहा बोथ these कोणते, both N-butane and isobutane having same molecular formula but different structural formula. Different structural formula are called as isomers. त्याला काय म्हणतो आपण तर आयसोमर्स. हा एकाचा आणि हा दुसऱ्याचा एकमेकाचे काय ते तर आयसोमर. 2 or more compounds which having same molecular formula but different structural formula are called as isomers of each other. एकमेकासारखे पार्ट, isomers of each other. हे काय ते सगळे हायड्रोकार्बनचे एक्झाम्पल. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे, जर समजा लाईट गेली म्हणजे वादळ वारं सुटलं, तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या परिस्थितीतून आपण जात आहोत. वादळ सुटलं, सगळी लाईट जर गेली, रात्रीच्या टायमाला इन्व्हर्टर वगैरे नसेल तर कॅन्डलचा उपयोग केला जातो. कॅन्डल नाही का, प्रकाशासाठी कॅन्डलचा उपयोग केला जातो. किंवा जे काय शू पॉलिश वगैरे असतं किंवा लुब्रिकंट वगैरे असतं नाही का, तर हे लुब्रिकंट वगैरे म्हणजेच काय असतं तर हे हायड्रोकार्बन्स असतात. हे काय असतं तर हायड्रोकार्बन. मेणबत्ती कॅन्डल माहिती ना, कॅन्डल इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ हायड्रोकार्बन्स. मग हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, त्याची डेफिनेशन, these are the compounds which contain only carbon and hydrogen elements in their structure are called as hydrocarbons. थोडक्यात डेफिनेशन पहा, the compounds which contain only carbon and hydrogen elements are called hydrocarbons. काय डेफिनेशन आहे हे पहा. मिथेन कार्बन आणि हायड्रोजन आहे. मिथेन मध्ये कार्बन 1 हायड्रोजन 4. इथेन कार्बन 2 हायड्रोजन 6 फॉर्म्युला आहे. ओके, एलपीजी त्याच्यामध्ये 2 कन्स्टिट्यूएंट्स असतात, एन ब्युटेन आयसोब्युटेन. दोघांमध्ये पण काय असतं, कार्बन आणि हायड्रोजन. एक्झाम्पल भरपूर आहेत. 4 नंबरचे एक्झाम्पल घेतो, बेन्झीन. कोणतं एक्झाम्पल घेतो, बेन्झीन, ज्याचा फॉर्म्युला हा असा असतो. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H6. कोणता आहे तर C6H6 म्हणजे फक्त कार्बन आणि काय तर हायड्रोजन. द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा आपण असं म्हणू शकतो द कंपाऊंड्स which contain only carbon and hydrogen elements in their structure
आर कॉल्ड ॲज अ हायड्रोकार्बन्स. त्यांना काय म्हणायचं असतं? हायड्रोकार्बन्स असं म्हणायचं असतं. हायड्रोकार्बन प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आवर एव्हरीडे लाईफ. जसं की कॅन्डल तयार करण्यासाठी किंवा एलपीजी सिलेंडर हे महत्वाच्या गोष्टी आहेत. यासाठी हायड्रोकार्बनची आपल्याला आवश्यकता असते. हायड्रोकार्बनचे आणखी वेगवेगळे उपयोग आपल्याला पुढे पाहायचे. ओके, आता त्यानंतर आपल्याला पाहायचं क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन का पाहायचं त्याचं कारण पुढे वेगवेगळ्या रिएक्शन्स येतील. त्या वेगवेगळ्या रिएक्शन्स लिहित असताना वेगवेगळ्या कंपाऊंडचे स्ट्रक्चर तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे आणि म्हणून ते स्ट्रक्चर आज आपल्याला इथं काढायचे आहेत. ओके, आता हे मोडणार आहे मी, ते लक्षात घ्या. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? हायड्रोकार्बन्स आर द कंपाऊंड्स which contain carbon and hydrogen only are called as hydrocarbons. कोणत्याही स्ट्रक्चर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर कोणते एलिमेंट्स आहेत प्रेझेंट, तर या सर्वच कंपाऊंड मध्ये जर पाहिलं आपण, या सर्वच कंपाऊंड मध्ये जर पाहिलं तर फक्त कार्बन आणि हायड्रोजन, फक्त काय तर कार्बन आणि हायड्रोजन ह्याच दोन एलिमेंट हे कंपाऊंड तयार झाले, तर म्हणून यांना आपण हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट दॅट इज इंट्रोडक्शन ऑफ हायड्रोकार्बन्स. यालाच मी मॉडिफाय करतो क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स. काय पाहिजे आपल्याला? क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स. तुमच्या कुठेतरी असं करावं असेल पहा, अल्केन, अल्कीन, अल्काइन, एरोमॅटिक कंपाऊंड दॅट इज बेंझिन, असे कंपाऊंडचे नाव वेगवेगळे असतील. आणि मला माहिती यू ऑल आर फॅमिलियर विथ दिस वर्ड हायड्रोकार्बन्स. सगळ्यांना 10वी पर्यंत हायड्रोकार्बन्स म्हणजे काय हे माहिती आहे, पण त्याचं पुढचं क्लासिफिकेशन हे आपल्याला इथं पाहायचं. थोडक्यात माहिती अर्ध झालेलं असेल, त्यातलं अर्ध बाकी असेल, याची आपल्याला लिंक जोडायची. क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स. कोणाचं? हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन. इथे टाकतो पॉइंट. क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स. क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स. क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स. ठीक आहे, दिसतंय का? क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन. आता हे क्लासिफिकेशन थोडंसं लक्षात ठेवा, कारण पुढे कामाला येणार आपल्याला. हायड्रोकार्बन्स आर मेनली क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. हायड्रोकार्बन्स आर मेनली क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. ते कोणते आहेत इथं पाहू आपण. हे दिसते का बघा? हायड्रोकार्बन्स आर मेनली क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. यालाच मी राऊंड करतो, त्याचं कारण ती जागा पूर्ण नाही त्या स्ट्रक्चर काढण्यासाठी, किंवा चला इथं काढतो. हा परत तेच घ्यावं लागेल. हायड्रोकार्बन्स. Hydrocarbons are mainly classified into two types. Type number one कोणता पाहत? Type number 1 that is called as aliphatic hydrocarbons. कोणता तर aliphatic hydrocarbons. इथे लिहितो मी aliphatic. थोडंसं मोठं करतो तुम्हाला दिसण्यासाठी. aliphatic hydrocarbons. aliphatic. ओके, त्यालाच मी असं म्हणेल ओपन चेन हायड्रोकार्बन्स. पहा, ओपन चेन हायड्रोकार्बन्स. ह्या विषया अगोदर पाहू आपण. पहिला प्रकार कोणता आहे? हायड्रोकार्बन्स आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. टाइप नंबर 1 अलिफॅटिक हायड्रोकार्बन्स, किंवा त्यांनाच आपण म्हणतो ओपन चेन हायड्रोकार्बन्स. मग याला मी ब्रॅकेट मध्ये देखील टाकू शकतो तुमच्या लक्षात येण्यासाठी. पहा, अलिफॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणा किंवा ओपन चेन हायड्रोकार्बन्स. आणि ह्याच्या अपोजिट दुसरा जो असणार आहे त्याला दुसऱ्याला म्हणणार आपण सायक्लिक हायड्रोकार्बन्स. कोणता? सायक्लिक किंवा त्यालाच आपण म्हणतो रिंग कंपाऊंड्स. त्यांनाच काय म्हणतो आपण? तर रिंग कंपाऊंड्स. सायक्लिक कंपाऊंड्स किंवा त्यांनाच काय म्हणतो आपण? तर रिंग कंपाऊंड्स देखील, किंवा रिंग हायड्रोकार्बन्स. फक्त आपण हायड्रोकार्बनचा विचार करतोय म्हणून इथं आपण लिहिणार सायक्लिक हायड्रोकार्बन्स. सायक्लिक हायड्रोकार्बन्स आपण असा विचार करणार. ठीक आहे, आता पहा अलिफॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? थोडक्यात एक्झाम्पल द्यायचं मला. अलिफॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजे ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये कार्बन हे ओपन चेन फॉर्म मध्ये असतात त्यांना अलिफॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणायचं असतं. एक्झाम्पल देतो तुम्हाला. पहा, येथे पहा CH3, CH2, CH2, हा CH3 हे एक एक्झाम्पल. याचं नाव तुम्ही आताच पाहिलं एन ब्युटेन. याचे नाव काय तर एन ब्युटेन. आणि दुसरं एक स्ट्रक्चर काढतो ते असं CH2 म्हणजेच पहा कार्बन कार्बन, हा कार्बन. ओके, असं जोड. आणि इथं एक H, इथं दुसरा H. हे असे H जर काढले मी, ओके, हे पहा याचं नाव काय? याचं नाव एन ब्युटेन आहे. हे 4 कार्बन कोणत्या फॉर्म मध्ये? ओपन चेन फॉर्म मध्ये येतं. इथं मात्र हे पहा, इथं सर्व कार्बन हे ओपन चेन फॉर्म मध्ये येतं. आणि इथं 1 2 3 4 कार्बन 4 येतं, पण ओपन चेन फॉर्म मध्ये का?
नाही. आहेत का? तर नाही. हे रिंग फॉर्म मध्ये येतं. यांच्यापासून काय तयार झाली तर रिंग तयार झाली. हे अशा प्रकारची रिंग तयार झाली. ओके. हा याचं नाव एन ब्युटेन आणि ह्याला आपण म्हणतो सायक्लोब्युटेन. ह्याला काय म्हणतो आपण? सायक्लोब्युटेन. आणि म्हणून मी आता सांगतोय की हायड्रोकार्बनचे दोन प्रकार. पहिला कोणता आहे? अलिफॅटिक हायड्रोकार्बन्स आणि दुसरा कोणता आहे? सायक्लिक हायड्रोकार्बन्स. तर पहिलं जे एक्झाम्पल आहे, पहिल्या एक्झाम्पल मध्ये सर्वचे सर्व कार्बन ॲटम हे ओपन चेन फॉर्म मध्ये येतं. कोणत्या फॉर्म मध्ये येतं? ओपन चेन फॉर्म मध्ये. द हायड्रोकार्बन्स इन विच ऑल द कार्बन ॲटम्स आर इन ओपन चेन फॉर्म. कोणत्या फॉर्म मध्ये? ओपन चेन. म्हणजे मला असं म्हणायचं, पहिला कार्बन ॲटम आणि जो काही शेवटचा कार्बन ॲटम असेल, जो काही चारच असेल असं नाही, जो काही शेवटचा कार्बन ॲटम असेल हे एकमेकाला लिंक्ड नसतील, एकमेकाला जॉईंट नसतील, एकमेकाला बॉन्डेड नसतील. The hydrocarbons in which all the carbon atoms are in the open chain form are called as aliphatic hydrocarbons किंवा त्यांनाच आपण म्हणतो ओपन चेन हायड्रोकार्बन्स. आणि दुसरा प्रकार कोणता आहे? सायक्लिक किंवा रिंग हायड्रोकार्बन्स. मग तुम्हाला लक्षात येत असेल, the hydrocarbons which contain ring in their structural formula are called as cyclic or ring hydrocarbons. cyclic or ring hydrocarbons. इथे पण एक ह्याला जर मी म्हटलं हा 1 नंबरचा असेल, हा 2 नंबर, हा 3 नंबर आणि हा 4 नंबर. 1 नंबर आणि 4 नंबर, 1 नंबर आणि 4 नंबर कसे तिकडं लिंक्ड आहेत, एकमेकाला बॉन्डेड येतो. इथं 1 नंबर आणि 4 नंबर कसे तर एकमेकाला बॉन्डेड नाहीत. ओके. आणखी एक स्ट्रक्चर घेतो इथं पहा, CH3 CH3 आणि इथं CH3. हा एन ब्युटेन आहे आणि हा कोणता आहे तर हा आयसोब्युटेन आहे. हा कोणता आहे तर आयसोब्युटेन. हे एक्झाम्पल नंबर 3 मध्ये. एक्झाम्पल नंबर 1 आणि एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 1 आणि एक्झाम्पल नंबर 3 यांच्यामध्ये पहिला आणि शेवटचा कार्बन हे एकमेकाला लिंक्ड नाहीत, एकमेकाला लिंक्ड नाहीत. आणि ते कोणत्या फॉर्म मध्ये येतं? ते रिंगच्या फॉर्म मध्ये आहेत का? नाही. मग ते ओपन चेनच्या फॉर्म मध्ये येतं. कोणत्या फॉर्म मध्ये येतं? ते ओपन चेनच्या फॉर्म मध्ये येतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या कंपाऊंडला ओपन चेन कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. The compounds in which all the carbon atoms are in open chain form are called as open chain or aliphatic hydrocarbons. open chain ला दुसरा शब्द कोणता तर aliphatic hydrocarbons असं म्हणायचं. आणि सायक्लिक आणि रिंग हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? सायक्लिक किंवा रिंग हायड्रोकार्बन्स म्हणजे ज्या ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये पहिला आणि शेवटचा कार्बन हे एकमेकाला लिंक्ड असतात आणि लिंक्ड झाल्यामुळे त्यांच्यामध्ये रिंग तयार होते. म्हणून डेफिनेशन, द हायड्रोकार्बन्स इन विच सायकल और रिंग इज प्रेझेंट आर कॉल्ड एज अ सायक्लिक हायड्रोकार्बन्स. किंवा ह्याच्या अपोजिट आपण असे म्हणू शकतो, द हायड्रोकार्बन्स इन विच कार्बन atoms are not in open chain form are called as a cyclic or ring hydrocarbons. ओके. थोडक्यात तुम्हाला डिटेल्स सांगणार याच्यामध्ये तुमच्या प्रत्येक कन्सेप्टचं समाधान होईल, प्रत्येक कन्सेप्ट तुमची पुढे जात असताना क्लिअर होत जाईल असं लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल परत देते तुम्हाला. ठीक आहे. आता इथं म्हणतो अलिफॅटिक हायड्रोकार्बन्स आर फर्दर क्लासिफाइड इंटू 2 टाइप्स. अलिफॅटिक हायड्रोकार्बन्स आर फर्दर क्लासिफाइड इंटू 2 टाइप्स. ते कोणते टाइप आहेत पाहता? ते पहिला प्रकार टाकतो इथे दिसतंय का? इथे दिसतंय का? तर हा कोणता आहे पहा, याला टाकतो मी सॅच्युरेटेड. काय टाकतो तुम्ही? सॅच्युरेटेड. अलिफॅटिक हायड्रोकार्बन्स आर क्लासिफाइड इंटू 2 टाइप्स. नंबर 1 सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आणि दुसरा टाकतोय अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. पहिला कोणता घेतलं मी? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. इथं पहा, आता इथं शॉर्टकट टाकतो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ओके. सॅच्युरेटेड याचं सी म्हणजे काय? हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आणि इकडे टाकतो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ओके. आता इथं फर्दर क्लासिफिकेशन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर ऑल्सो कॉल्ड एज अल्केन्स. आता सॅच्युरेटेड म्हणजे काय याविषयी सांगणार मी तुम्हाला. ओके. आता पहा शब्द काय वापरतो? अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर कॉल्ड एज अल्केन्स. अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर कॉल्ड एज अल्केन्स. आता अल्केन याविषयी तुम्ही फॅमिलियर आहात. फॅमिलियर म्हणजे का तुमच्या फॅमिलीमध्ये मेंबर आहे का तो अल्केन नावाचा? असं नाही बरं का. लक्षात ठेवा, तो तुमच्या ओळखीचा आहे, तो तुम्हाला 10वी पर्यंत येऊन गेलेला आहे. अल्केन्स म्हणजे काय तर अलिफॅटिक म्हणजे काय असे हे कंपाऊंड. अलिफॅटिक म्हणजे ओपन चेन. अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर कॉल्ड एज अल्केन्स. म्हणजे
ज्या ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो, कार्बन कार्बन हा सिंगल बॉन्ड असतो, त्या हायड्रोकार्बन्सला अल्केन्स असं म्हणायचं असतं. त्यांना काय म्हणतो आपण तर अल्केन्स असं म्हणतो. ओके, इथं पहा अल्केन्स. यामध्ये दोन प्रकार, यामध्ये किती प्रकार तर दोन प्रकार. पहा इथं दिसतंय का, पहा इथं लिहिलं दिसतंय का, पहा बरं इथं लिहिलं दिसतंय का. हा पहिला कोणता आहे स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स. पहिला कोणता आहे स्ट्रेट चेन, शॉर्टकट लिहितो HC म्हणजे हायड्रोकार्बन. पहिला आहे स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स आणि दुसरा म्हणेल मी ब्रांच्ड चेन. दुसरा कोणता आहे ब्रांच्ड चेन हायड्रोकार्बन्स. दुसरा कोणता आहे ब्रांच्ड चेन हायड्रोकार्बन्स. अल्केन्स म्हणजे काय असं जर तुम्हाला मी प्रश्न विचारला, अल्केन म्हणजे काय तर पहा अल्केन म्हणजे असं हे कार्बन कार्बन कोणता बॉन्ड याच्यात कार्बन कार्बन सिंगल, कार्बन कार्बन सिंगल, कार्बन कार्बन सिंगल. आणि हा रिंग कंपाऊंड आहे का, हा रिंग कंपाऊंड आहे का, कोण म्हणलं दिसते का रिंग, तो रिंग नाही, हा ओपन चेन कंपाऊंड. कोणता आहे ओपन चेन कंपाऊंड. हा कोणता कंपाऊंड आहे, हा पण पहा तुम्ही म्हणता सर इथं सगळे एका लाईन मध्ये म्हणजे याला ओपन चेन म्हणायचं आणि जर 1 2 3 आणि चौथा नाही ना कंटिन्युअस मध्ये, तर कृपया लक्षात ठेवा माय डिअर स्टुडंट्स म्हणून तुम्हाला मी की लक्षात ठेवा ओपन चेन कंपाऊंडचा अर्थ काय, ज्या ज्या कंपाऊंड मध्ये पहिला आणि शेवटचा कार्बन हा लिंक्ड नसतो, पहिला आणि शेवटचा जर लिंक्ड जर झाला तर रिंग तयार होते. आणि जर पहिला आणि चौथा फ्रीच फॉर्म मध्ये असतील, टर्मिनल फॉर्मला जर असतील तर ते जोडले जात नाहीत. ओके, मग अल्केन म्हणजे काय तर असे हे अलिफॅटिक ओपन चेन. सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. सॅच्युरेटेड याचा अर्थ काय कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. अलिफॅटिक हे पण डेफिनेशन, अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर कॉल्ड एज अल्केन्स. आणि अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता, पुढे जात असताना लक्षात ठेवायचे. अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता तर तुमच्या ओळखीचा आहे तो CnH2n+2. CnH2n+2. ठीक आहे, दिसत नसेल तर मी बाजूला काढतो कारण खूप कंजेशन होईल, इथे काढतो मी. CnH2n+2. n म्हणजे काय नंबर ऑफ कार्बन टर्म आणि 2n म्हणजे काय 2 × नंबर ऑफ कार्बन +2. हा जनरल फॉर्म्युला असतो. कोणता असतो जनरल फॉर्म्युला असतो. Aliphatic saturated hydrocarbons are called as alkenes. Alkenes having general molecular formula CnH2n+2. आणि alkenes are further classified into two types. ते दोन प्रकार कोणते, एक आहे स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स किंवा स्ट्रेट चेन अल्केन्स म्हणेल मी त्यांना, आणि दुसरा ब्रांच्ड चेन अल्केन्स. दुसरा कोणता म्हणजे त्यांना मी ब्रांच्ड चेन अल्केन्स. ओके, लक्षात ठेवा सॅच्युरेटेड म्हणजेच अल्केन्स असतात आणि त्याचे स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स आणि ब्रांच्ड चेन हायड्रोकार्बन्स एक्झाम्पल असतात. आता एक्झाम्पल पहा, टाईप झाले ते सॉरी. एक्झाम्पल स्ट्रेट चेनचं एक्झाम्पल काढतोय. मला फक्त हे इथलं कॉपी करायचं, इथं पेस्ट करायचं, इथलं कॉपी करायचं, इथं पेस्ट करायचं. दोन एक्झाम्पल तयार येतं. एक्झाम्पल नंबर 1 CH3 CH2 CH2 आणि CH3. हे पहा याचं नाव काय तर मी असं म्हणेल याचं कॉमन नेम N ब्युटेन आहे. याचं कॉमन नेम कोणतं तर N ब्युटेन आहे. हा कोणता आहे तर N ब्युटेन. ओके, सर्वचे सर्व कार्बन अटम कोणत्या फॉर्म मध्ये येतं सरळ फॉर्म मध्ये येतं. ऑल कार्बन अटम्स आर इन कंटिन्युअस चेन. ज्या वेळेस अल्केनचे सर्वचे सर्व कार्बन अटम हे स्ट्रेट चेन मध्ये असतील. हे पहा 1 2 3 4 सर्वचे सर्व हे लिनियर चेन मध्ये असतील. लिनियर समजतं तुम्हाला, एक रेषीय लिनियर असतील, लिनियर फॉर्म मध्ये असतील, त्यांना आपण म्हणायचं स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स किंवा स्ट्रेट चेन अल्केन्स. 1 2 3 आणि 4 त्याचं नाव कॉमन नेम N ब्युटेन आणि IUPAC नेम हे मात्र त्याचं कोणते तर ब्युटेन आहे. काय तर ब्युटेन. अल्केनचा दुसरा पार्ट कोणता आहे किंवा कोणता भाग आहे त्याला आपण म्हणतो ब्रांच्ड चेन अल्केन्स. कोणता तर ब्रांच्ड चेन अल्केन्स. त्या ब्रांच्ड चेन अल्केन्सचे एक्झाम्पल देतोय. एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल मुद्दाम त्याच्या समोर खाली काढता येत नाही मला कारण पुढे जागा पुरली पाहिजे त्यासाठी, आणि म्हणून मी असा ॲरो काढतोय. ॲरो काढून खाली एक्झाम्पल लिहिले. इथं पहा हा एक्झाम्पल. तर इथे घेतो एक्झाम्पल त्याचं CH3 CH आणि CH3 इथं काढला मी CH3. हा इथं काढला CH3. इथं पण किती कार्बन अटम येतं जसं इथं 1 2 3 4 कार्बन येतं तसंच इथं 1 2 3 आणि किती कार्बन येतं 4. हे पहा 1 हे 2 हा 3 आणि हा 4. मला एवढंच सांगायचंय की या कंपाऊंड मध्ये मात्र 3 कार्बन अटम हे कसे येतं कंटिन्युअस चेन मध्ये येतं आणि एक हा कसा आहे मिथिल ग्रुप, हा मात्र कंटिन्युअस चेन मध्ये नाही आहे का नाही. एक मिथिल ग्रुप कसा आहे तर कंटिन्युअस चेनच्या बाहेर आहे
मग अशा प्रकारच्या हायड्रोकार्बनला ब्रांच्ड चेन हायड्रोकार्बन्स किंवा ब्रांच्ड चेन अल्केन्स असं आपण त्याला म्हणणार। आणि याचं कॉमन नेम काय, पहा कॉमन नेम तिकडे लिहिलंय। ओके, आता हे पुढे येईल बघा, 2 नंबरच्या कार्बनला कंटिन्युअस चेनच्या 2 नंबरच्या कार्बनला ज्यावेळेस मिथिल हा ग्रुप जोडलेला असतो त्यावेळेस त्याला लागणारा प्रेफिक्स हा आयसो असतो। कोणता असतो, आयसो। आणि हा झाला आयसोब्युटेन। काय झालं तर आयसोब्युटेन। एन ब्युटेन हे याचं कॉमन नेम, आयसोब्युटेन हे याचं कॉमन नेम, आणि याचं आयुपिश नेम कोणतं, 1 2 3 तुम्हाला माहिती आहे, 2 नंबरला मिथिल ग्रुप जोडलाय, याचं आयुपिश नेम हे 2 मिथिल प्रोपेन आहे। काय तर 2 मिथिल प्रोपेन हे आहे। ओके, इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या, इथपर्यंत लक्षात आलं, ठीक आहे। कोणतं हायड्रोकार्बनचे किती प्रकार, 2, त्यातला कोणता पाहतो आपण, अलिफॅटिक म्हणजेच ओपन चेन हायड्रोकार्बन, आणि दुसरा कोणता आहे सायक्लिक। त्यातलं अलिफॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजे जर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजेच कोणते बॉन्ड असतील, जर त्यांच्यामध्ये सर्वचे सर्व कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतील, कोणते कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्यांना अल्केन्स म्हणतो। अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर कॉल्ड ॲज अल्केन्स। अल्केनचे किती प्रकार, 2 प्रकार, स्ट्रेट चेन अल्केन आणि ब्रांच्ड चेन अल्केन्स। तर स्ट्रेट चेन अल्केनचं एक्झाम्पल कोणतं, एन ब्युटेन, एन पेंटेन, एन हेक्सेन। त्या प्रकारे ज्या वेळेस कार्बन मध्ये ज्या कंपाऊंड मध्ये सर्वचे सर्व कार्बन हे कंटिन्युअस चेन मध्ये असतील, लिनियर चेन मध्ये असतील, त्यांना स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स किंवा स्ट्रेट चेन अल्केन्स असं म्हणायचं। आणि ज्या वेळेस अल्केन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतीलच, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतील, पण ते सगळेचे सगळे कार्बन ॲटम हे कंटिन्युअस चेन फॉर्म मध्ये नसतील, तर काही कार्बन ॲटम हे चेनच्या बाहेर गेलेले असतील। अशा प्रकारच्या अल्केन्सला किंवा हायड्रोकार्बन्सला ब्रांच्ड चेन हायड्रोकार्बन्स किंवा इथं आपण ब्रांच्ड चेन अल्केन्स असं म्हणू शकता। हे झालं अल्केनच्या बाबतीत। ओके, सॅच्युरेटेड म्हणजे की कोणते बॉन्ड असतात, सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड। आता अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स पाहायचो। आता अनसॅच्युरेटेड, सॅच्युरेटेडच्या अपोजिट शब्द आलाय, कोणता लागला तर पहा, अन लागला। अन म्हणजे काय, तर इथे मी सांगितलं तुम्हाला, अन म्हणजे ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल नसतो, तर एखादा डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असतो। अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचे एक डेफिनेशन सांगायच्या अगोदर मी एक्झाम्पल देतो, हे पहा, CH2 डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2 याला आपण म्हणतो इथिन। काय म्हणतो आपण याला, इथिन। कोणता बॉन्ड आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे। कोणता बॉन्ड येतं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड। मग अनसॅच्युरेटेड याचा अर्थ काय, ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो, त्यांना आपण म्हणतो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स। त्यांना काय म्हणतात, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स। The hydrocarbons which contain carbon carbon double or carbon carbon triple bond in their structure are called as unsaturated hydrocarbons, and unsaturated hydrocarbons are further classified into 2 types। ते कोणते, एकाला अल्कीन, एकाला अल्काइन म्हणायचं असतं। एकाला काय म्हणायचं असतं, अल्कीन, दुसऱ्याला अल्काइन। आणि म्हणून इथे मी क्लासिफिकेशन येतो, हे मोडायचंय मला, जागा पूर्ण नाही बोर्डवरती, तितके एक्झाम्पल आपण इथं घेऊ शकतो। Unsaturated hydrocarbons further classified into 2 types. Unsaturated hydrocarbons are further classified into 2 types. ते पहा, ते कोणते प्रकार, तर unsaturated hydrocarbons are further classified into 2 types. एक, ज्या कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल, त्यांना अल्कीन असं म्हणायचं। त्यांना काय म्हणायचं, अल्कीन असं म्हणायचं। आणि ज्या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल, त्यांना अल्काइन असं म्हणायचं असतं। त्यांना काय म्हणायचं, अल्काइन असं म्हणायचं। नंतर मी असं म्हणेल, ह्या अल्किनचे पहा, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय, ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये एखादा तरी कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा एखादा तरी कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो, त्यांना अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणायचं। त्यानंतर ओके, ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये, अल्किन म्हणजे काय, ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये एखादा तरी डबल बॉन्ड असतो, त्यांना अल्किन म्हणायचं। आणि जसं अल्केनचे 2 प्रकार आपण लिहितो, स्ट्रेट चेन, ब्रांच्ड चेन, तसंच आपण अल्किनचे देखील लिहू शकतो। तसेच कोणाचे लिहू शकतो, आपण अल्किनचे देखील लिहू शकतो। ते किती प्रकार, 2। ते कोणते, स्ट्रेट चेन, कोणते, स्ट्रेट चेन, आणि दुसरं कोणतं, ब्रांच्ड चेन, आणि दुसरं कोणतं तर ब्रांच्ड चेन। आता मला एक्झाम्पल लिहायला जागा पुरणार नाही म्हणून मला काळजी पडते। ब्रांच्ड चेन, एक कोणतं, स्ट्रेट चेन, आणि दुसरं कोणते, तर ब्रांच्ड चेन। एक्झाम्पल घ्यायला आता, हा डबल बॉन्ड एक्झाम्पल पहा। आणि अल्किनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता असतो, अल्किनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला हा
CnH2n असतो. कोणता असतो? CnH2n हा असतो. स्ट्रेट चेनचे एक्झाम्पल बघा. CH3 CH थोडंसं लहान पडेल तुम्हाला. CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 हा एक. आणि दुसरा CH3 कार्बन, इथं CH3 काढतो, इथं CH2 काढतो. ओके, हा पहा, ह्याचं नाव काय? ह्याचं नाव काय? हा स्ट्रेट चेन आहे. हा याला डबल बॉन्ड आहे. कोणता? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्ड ज्या साईडनं आहे त्या साईडनं नंबरिंग देत असतो आपण. याला 1, याला 2, याला 3 आणि याला 4. ह्याचं नाव आहे ब्यूट. ह्याचं नाव आहे ब्यूट 1ENE. आणि हा जो कंपाऊंड आहे याचं नाव काय येतं पहा. याचं नाव 1 2 3. याचं नाव येतं 2 मिथिल प्रोपिन. याचं नाव काय येतं? 2 मिथिल प्रोपिन हे त्याचं नाव येतं. ओके. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये आपण पाहतो अल्किन. अल्किन म्हणजे कोणते? हे पहा असे कंपाऊंड. ज्या ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये द हायड्रोकार्बन्स विच कंटेन ऍट लिस्ट वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड, वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड आर कॉल्ड एज अल्कीन. आर कॉल्ड एज अल्कीन. अल्कीन हॅविंग जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n ओनली. CnH2n ओनली. इकडे +2 होता, इकडे CnH2n ओनली. अल्किनचे किती प्रकार? अल्किनचे पुन्हा आपण त्यानुसार टाइप करू शकतो. अल्किन्स आर फर्दर क्लासिफाइड इनटू 2 टाइप. एक कोणता? स्ट्रेट चेन अल्किन्स आणि दुसरा कोणता? ब्रांच चेन अल्किन्स किंवा ब्रांच चेन हायड्रोकार्बन्स अनसॅच्युरेटेड मध्ये. एक्झाम्पल घेतलंय CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH3 सॉरी CH2. हे 3 डबल बॉन्ड आहे का? 3चा आपल्याला. ह्याचं नाव आहे ब्यूट 1ENE आणि याचं काय नाव आहे? 1 2 3 2 मिथिल प्रोपिन. कोणतं नाव आहे? 2 मिथिल प्रोपिन. हे झालं अल्किनच्या बाबतीत. अल्किन्स आर ऑल्सो कॉल्ड एज ओलेफिन्स. आता हे पुढे जात असताना सांगतो आम्ही. जसं हे जे अल्किन असतात अल्किन, त्या अल्केनला पॅराफिन्स म्हटलं जातं. हे MCQ साठी लक्षात ठेवायचं बरं का. त्यांना काय म्हणतो आपण? पॅराफिन्स. यांची रिऍक्टिव्हिटी कमी असते. यांच्यामध्ये कार्बन कार्बन सर्व सिंगल बॉन्ड असतात. हे बॉन्ड तुटत नाहीत. हे बॉन्ड तुटत नाहीत आणि म्हणून अल्केन फॅमिलीला पॅराफिन्स असं म्हटलं जातं. आणि अल्किन मध्ये मात्र कार्बन कार्बन कोणता बॉन्ड असतो? कार्बन कार्बन हा डबल बॉन्ड असतो आणि म्हणून यांना ओलेफिन्स असं म्हटलं जातं. ओलेफिन्स म्हणजे काय? तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेले कंपाऊंड हे हॅलोजन सोबत रिएक्ट होऊन, पहा काय सांगतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेले कंपाऊंड हे हॅलोजन सोबत रिएक्ट होऊन ऑइली कंपाऊंड तयार करतात. ऑइली कंपाऊंड तयार करतात म्हणून त्यांना ओलेफिन्स असं म्हटलं जातं. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचा एक झाला अल्किन. दुसरा कोणता आहे? तर अल्काइन आहे. कोणता आहे? तर अल्काइन. मी असं म्हणेल की अल्काइन मधला हा जो पार्ट आहे, अल्काइन मधला हा जो पार्ट आहे हा पण 2 वेगळ्या प्रकारात क्लासिफाय केला जातो. तो पण असाच पहा इथं. तो पण एक आहे स्ट्रेट चेन. तो कोणता आहे? तर स्ट्रेट चेन. इथं आहे, इथं स्ट्रेट चेन आहे. आणि दुसरा कोणता? दुसरा इथं पण कोणता? तर ब्रांच्ड चेन. दुसरा पण कोणता येतं? तर ब्रांच्ड चेन आहे. आता स्ट्रेट चेनचं एक्झाम्पल घेतो. इथं पहा CH3 CH2 CH3 CH2 CH2 दिसतंय का? CH3 CH2 CH2 कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन हायड्रोजन. कार्बन ट्रिपल बॉन्ड हायड्रोजन हा एक. आणि दुसरं एक्झाम्पल. आता याचं नाव काय? चला पहा 1 2 3 4 आणि 5. याचं नाव आहे पेंट 1YNE. पेंट 1YNE हे त्याचं नाव आहे. आणि एक्झाम्पल दुसरं काढतोय ब्रांच चेनचं CH3 कार्बन. ओके, कार्बन. ह्या कार्बनला वरती तर CH3 जोडतो. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि इथं हा H आणि इथं हा H. ओके, 1 2 3 आणि 4. याचं नाव काय? याचं नाव येतं 3 मिथिल ब्यूट 1YNE. 3 मिथिल ब्यूट 1YNE. हे 3 मिथिल 1 ब्यूट 1YNE. हे दिसतंय का? पहा बरं, दिसतंय का? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचे किती प्रकार? 2. ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्यांना अल्किन. अल्किनचे प्रकार स्ट्रेट चेन आणि ब्रांच चेन. ते स्ट्रक्चर नुसार असतील. ते कशानुसार असतील? तर ते स्ट्रक्चर नुसार असतील. आणि ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो त्यांना काय म्हणायचं? अल्काइन. अल्काइनचे किती प्रकार? 2. स्ट्रेट चेन आणि ब्रांच चेन. ह्या दोन्ही कंपाऊंडचा जसं पहा, मी असं म्हणेल, जसं इथं पहा आपण पाहिलं कंपाऊंड नंबर हा 1, हा कंपाऊंड नंबर 1 आणि हा कंपाऊंड नंबर 1. ह्या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता आहे? C4H10 आहे. कोणता आहे? C4H10. ह्या दोघांचा फॉर्म्युला. तसा ह्या दोघांचा फॉर्म्युला एकच आहे. ह्या दोघांचा फॉर्म्युला C4H8 आहे. या दोघांचा फॉर्म्युला आहे C4H8. आणि इथं जो फॉर्म्युला आहे
इथं असणार आहे पहा C5. पहा कोणता फॉर्म्युला येतो, कार्बन किती येतं 5, 1 2 3 4 आणि 5. हायड्रोजन 1 2 3 5 आणि 3 8 C5H8. याचा पण फॉर्म्युला आणि याचा पण फॉर्म्युला सारखेच येतं. मग फरक कुठं आहे, तर फरक इथं आहे, काही कंपाऊंड स्ट्रेट चेन असतात तर काही कंपाऊंड ब्रांच नसतात. ओके, इथपर्यंत कोणाला काय अडचण, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का, नसेलच कदाचित. हायड्रोकार्बनचा एक पार्ट आपण एक्सप्लेन केला, तो कोणता झाला, अलिफॅटिक म्हणजे ओपन चेन हायड्रोकार्बन्स. आता मी असं म्हणेल, एक्झाम्पल पहा, हे एक्झाम्पल नंबर 1, हे एक्झाम्पल नंबर 2 वरती फोकस करा, हे 3 वरती फोकस करा, हे 4 वरती फोकस करा, हे 5 वरती फोकस करा आणि 6 वरती फोकस करा. हे जे 6 एक्झाम्पल आहेत, या 6ही एक्झाम्पल मध्ये जर आपण पाहिलं तर कुठेही रिंग दिसत नाहीये, कुठेही रिंग म्हणजे तुम्हाला असं दिसतं का कुठं कार्बन स्केलेटन असं 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 दिसतं तुम्हाला, कुठं रिंग दिसते का, नाही. म्हणून अलिफॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजे काय हे अगोदर तुम्ही समजून घ्या. हायड्रोकार्बन्स लक्षात आलं तुमच्या, हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, ज्या ज्या कंपाऊंड मध्ये फक्त आणि फक्त कार्बन आणि हायड्रोजनच एलिमेंट असतात त्यांना हायड्रोकार्बन्स असं म्हणायचं. हायड्रोकार्बन्स आर मेनली क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. टाइप नंबर 1 हियर, that is aliphatic or open chain hydrocarbons. The hydrocarbons म्हणजे याची डेफिनेशन काय, the hydrocarbons in which all the carbon atoms are in the open chain form are called as aliphatic hydrocarbons. Aliphatic hydrocarbons are further classified into 2 types. That is, one is saturated hydrocarbon, another is unsaturated hydrocarbon. Saturated hydrocarbons म्हणजे काय, तर एक्झाम्पल नंबर 1 आणि एक्झाम्पल नंबर 2 मध्ये फोकस करा. The hydrocarbons which contain all the carbon single bond present are called as saturated hydrocarbons. ज्या ज्या हायड्रोकार्बनच्या स्ट्रक्चर मध्ये सर्वचे सर्व कार्बन सिंगल बॉन्डच असतात त्यांना सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणायचं. आणि अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर कॉल्ड ॲज अल्केन्स अँड हॅविंग अ जनरल फॉर्म्युला CnH2n+2. अल्केनचे 2 प्रकार, स्ट्रेट चेन अल्केन आणि ब्रांच्ड चेन अल्केन्स. त्याचे एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर आहे. नंतर सॅच्युरेटेड नंतर कोणता आहे, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता अनसॅच्युरेटेड, अनचा अर्थ काय, अनचा अर्थ सॅच्युरेटेड नाही, अनचा अर्थ काय लक्षात घ्या, इकडे सॅच्युरेटेड आणि ह्या अनचा अर्थ काय, अनसॅच्युरेटेड. म्हणजे द हायड्रोकार्बन्स विच not contain only carbon single bond. ज्या ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये फक्त कार्बन सिंगल बॉन्डच नसतात, म्हणजे डबलही असू शकतो किंवा ट्रिपलही असू शकतो, त्यांना अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणायचं. लक्षात आलं का. द हायड्रोकार्बन्स इथं पहा 1 2 3 4 ओपन चेन आहे, पण यांच्यात डबल बॉन्ड आहे, यांच्यात काय तर डबल बॉन्ड, आणि यांच्यात कोणता बॉन्ड आहे, यांच्यात ट्रिपल बॉन्ड. म्हणून द हायड्रोकार्बन्स विच कंटेन डबल और ट्रिपल बॉन्ड are called as unsaturated hydrocarbons. Okay, तर unsaturated hydrocarbons which contain carbon double bond are called as alkene. त्यांना काय म्हणायचं, अल्केन. unsaturated hydrocarbon which contain carbon double bond are called as alkene. त्यांना काय म्हणायचं, अल्केन. त्याचे 2 प्रकार, स्ट्रेट चेन आणि ब्रांच चेन. अल्केनची रिएक्शन हॅलोजन सोबत होऊन ऑइली कंपाऊंड तयार होतात, म्हणून त्यांना ओलेफिन्स असं म्हटलं जातं. ओले याचा अर्थ ऑइल आणि फिन याचा अर्थ फॉर्मिंग. हे अल्किन हॅलोजन सोबत रिएक्ट झाल्यामुळे ऑइली कंपाऊंड तयार होतात, म्हणून एकंदरीत हे जे डबल बॉन्ड कंपाऊंड असतात त्यांना ओलेफिन्स असं म्हटलं जातं. ओके, अल्काइन्स म्हणजे काय, तर अलिफॅटिक, पहा इथं शब्द पहा, हा शब्द टिक करतो मी, अलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. तर तो असा असेल, अलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स विच कंटेन at least one carbon triple bond in their structure are called as alkynes. त्यांना काय म्हणतो आपण, alkynes. And we know that very well, alkynes having general formula CnH2n-2. alkynes having general molecular formula CnH2n-2. हा त्यांचा कोणता फॉर्म्युला, तर जनरल फॉर्म्युला आहे. ओके, अल्केन मध्ये कार्बन सिंगल बॉन्ड, अल्केन मध्ये कार्बन डबल बॉन्ड, अल्काइन मध्ये कार्बन ट्रिपल बॉन्ड. हे तुमच्या ओळखीचं आहे. आता इकडे पाहू आपण. ओके, सायक्लिक कंपाऊंड्स कोणते, तिथं सायक्लिक. आता सायक्लिक म्हणजे काय, मी इथे स्केलेटन काढलं पाहिजे तुम्हाला. सायक्लिक अगोदरही सांगितलं, ज्या ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये पहिला आणि शेवटचा 1 2 3 आणि 4 पहिला आणि शेवटचा हे एकमेकाला लिंक्ड कार्बन ॲटम असतात त्यांना आपण रिंग कंपाऊंड्स म्हणतो. किंवा थोडक्यात असं म्हणजे द हायड्रोकार्बन्स इन विच
carbon atoms are present in the ring form, are called as a cyclic. सायकल तुम्हाला माहिती ना, सायक्लिक अशी सायक्लिक नाही का, तर एकदम असं असेल का, तर नाही, हे असं असू शकतं, ते हे असं असतं. सायक्लिक are called as a cyclic hydrocarbons. Okay. The hydrocarbons which contain cycle or ring in their structure are called as a cyclic or ring hydrocarbons. That also classified into two types. इथं कोणते प्रकार आहेत पहा. इथं मी असं म्हणेन, पहिला जो प्रकार आहे तो आहे सॅच्युरेटेड. तो कोणता आहे तर सॅच्युरेटेड. सायक्लिक हायड्रोकार्बन्स, ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये सायकल आहे आणि त्यांच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, त्यांनाच आपण अलिसायक्लिक या नावानं ओळखलं जातं. कोणत्या नावानं? अलिसायक्लिक. लक्षात घ्या, सॅच्युरेटेडलाच काय म्हणतो आपण? अलिसायक्लिक असं म्हणतो. एक्झाम्पल देतो याचं मी. एक्झाम्पल नंबर 1 तुमच्या ओळखीचंच एक्झाम्पल देतो. हे पहा, कार्बन कार्बन हा कार्बन ओके, आणि ह्या प्रत्येक कार्बनला दोन हायड्रोजन ऍटम असतील. आणि हे जर आपण पाहिलं तर याचं नाव काय? त्यामध्ये पहा, हा 1 नंबरचा, हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा आणि हा 4 नंबरचा कार्बन. 1 2 ला जोडला, 2 3 ला जोडला, 3 4 ला जोडला आणि 4 परत 1 ला जोडला. अशा प्रकारच्या कंपाऊंडला सायक्लिक कंपाऊंड असं म्हणतो. आणि सायक्लिक तर झालंच आहे, त्याचबरोबर सर्वचे सर्व कोणते बॉन्ड होतं? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहेत. याचं नाव आहे सायक्लोब्युटेन. याचं नाव काय? सायक्लोब्युटेन. हा कोणत्या फॉर्म मध्ये? सायक्लिक फॉर्म मध्ये. ओके, मग लक्षात आलं का तुमच्या? ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये सायकल असते, रिंग असते, ज्या हायड्रोकार्बन मध्ये सायकल म्हणजे रिंग असते, त्या प्रकारच्या हायड्रोकार्बनला सायक्लिक हायड्रोकार्बन्स म्हणायचं. आणि ज्या हायड्रोकार्बन सायक्लिक हायड्रोकार्बन्स मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतात, त्यांनाच अलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स असं म्हटलं जातं. कोणते? अलिसायक्लिक. पहा, अलिसायकल नाही बरं का, लक्षात घ्या. अलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स, द हायड्रोकार्बन्स इन विच ऑल द कार्बन atoms आर इन द सिंगल सॅच्युरेटेड फॉर्म आर कॉल्ड एज अलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स. त्याचे एक्झाम्पल सायक्लोब्युटेन आहे. दुसरं एक्झाम्पल पहा, त्याचं दुसरं एक्झाम्पल काढ तुम्ही. हे असं दुसरं एक्झाम्पल, हे याचं नाव आहे सायक्लोपेंटेन. याचं नाव काय? सायक्लोपेंटेन. हा कोणता आहे तर हा सायक्लोहेक्झेन. अशा आपण वेगवेगळे काढू शकतो. हा कोणता तर हा आहे सायक्लोहेक्झेन. कोणता आहे हा तर सायक्लोहेक्झेन हा आहे. दुसरं सॅच्युरेटेडच्या नंतर कोणता आहे तर सॅच्युरेटेडच्या नंतर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की इथं कोणता पार्ट येणार आहे, तर इथं येणार आहे अनसॅच्युरेटेड. इथं कोणता येणार तर अनसॅच्युरेटेड, हा त्याचं नाव आहे. तर थोडस जागा करतो मी त्याला. हा, आणि दुसरा कोणत्या प्रकार इथं हे झालं सायक्लिक मधला कोणता झाला? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतील, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल आणि रिंग असेल, तर त्यांना म्हणतो आपण अलिसायक्लिक कंपाऊंड. कोणते? अलिसायक्लिक कंपाऊंड. ओके, अलिसायक्लिक कंपाऊंडचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला हा अल्किन सारखाच आहे, CnH2n. कसा आहे तर CnH2n हा आहे. ओके, नंतर आहे अनसॅच्युरेटेड. कोणता प्रकार तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स पाहू आपण रिंग मध्ये बरं का. तर हे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स यांचे पुन्हा दोन प्रकार. एक आहे असा ॲरोमॅटिक. एक कोणता आहे तर एक आहे ॲरोमॅटिक आणि दुसरा आहे नॉन ॲरोमॅटिक. एक आहे ॲरोमॅटिक आणि दुसरा कोणता आहे तर नॉन ॲरोमॅटिक. हा आहे तर ॲरोमॅटिक म्हणजे काय तर एक्झाम्पल देतो जेणेकरून तुम्हाला अगोदर लक्षात येईल. एक्झाम्पल हे तुमच्या ओळखीचं एक्झाम्पल. ओके, हे याचं नाव काय? बेन्झीन आहे. याचं नाव काय तर बेन्झीन हे त्याचं नाव आहे. दुसरं एक्झाम्पल घेतो त्याचं, पहा इथं हे C6H5OH हा आहे. याला फेनॉल या नावानं ओळखलं जातं. काय नावानं ओळखलं जातं त्याला? फेनॉल ह्या नावानं ओळखलं जातं. आणि इथं तिसरा एक काढतो, तो तिसरा असेल असा, त्याला इथं जोडतो मी NH2, ॲनिलीन म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो त्याला? ॲनिलीन. खूप सारे कंपाऊंड आपल्याला काढता येतील, लक्षात ठेवा. पण ही सुरुवात आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये हे 3 कंपाऊंड. ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय? द कंपाऊंड्स विच कंटेन at least one benzene ring in their structure are called as aromatic hydrocarbons किंवा aromatic compounds असं आपण त्याला म्हणतो. तर काय म्हणतो आपण? aromatic hydrocarbons म्हणतो. हा पहिला बेन्झीन आहे, हा दुसरा फेनॉल आहे आणि तिसरा कोणता तर ॲनिलीन हा आहे. त्यानंतर नॉन ॲरोमॅटिक कोणता राहतो? नॉन ॲरोमॅटिक म्हणजे ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये
बेंझिन रिंग नाही, त्यांच्यामध्ये बेंझिन रिंग नाही, त्यांना आपण काय म्हणणार तर नॉन ॲरोमॅटिक असं म्हणणार. पहा एक कंपाऊंड टाकतो तर पहा असा कंपाऊंड घेतोय तुम्ही, हा कंपाऊंड घेतोय, हा कंपाऊंड, डबल बॉन्ड इथं, डबल बॉन्ड इथं, डबल बॉन्ड इथं, डबल बॉन्ड. ओके, ह्याला मी म्हणतो ट्रोपोन, ह्याला काय म्हणतो मी ट्रोपोन. आता याच्यामध्ये ऑक्सिजन देखील आलाय, काय याच्यामध्ये तर ऑक्सिजन देखील आलाय. हा कोणता कंपाऊंड आहे तर हा नॉन ॲरोमॅटिक आहे, ट्रोपोन आहे. आणि दुसरं एक्झाम्पल ते असं घेतो मी, हे एकदम ठीक, त्याचं नाव आहे ट्रोपोलोन. त्याचं नाव काय तर त्याचं नाव आहे ट्रोपोलोन, हे त्याचं नाव आहे. ओके, हे झालं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचा. हा ॲरोमॅटिक कंपाऊंड झाले. आणि हे कोणते झाले तर नॉन ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. कोणते तर नॉन ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स हे झाले. ओके, त्यामध्ये आणखी एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, भरपूर त्याचे एक्झाम्पल घेऊ शकतो. तर हे झालं सगळं क्लासिफिकेशन. अलग लक्षात. तर सायक्लिक हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? सायक्लिक हायड्रोकार्बन्स म्हणजे द हायड्रोकार्बन्स इन विच ऑल द कार्बन ॲटम्स आपण असं म्हणू शकतो, all the carbon atoms are in the ring form. किंवा the hydrocarbons in which ring is present, the hydrocarbons in which ring is present are called as a cyclic or ring hydrocarbons. And ring hydrocarbons are further classified into two types. Type 1 saturated. आणि ज्या ज्या रिंग हायड्रोकार्बन्स मध्ये कार्बन कार्बन हे सिंगल बॉन्ड असतात त्यांना अलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स असं आपण म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण? अलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. अलिसायक्लिक हायड्रोकार्बनचे एक्झाम्पल कोणते? सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन, सायक्लोहेक्झेन. हा कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे आणि हे बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहेत. हे कोणते फॉर्म्युला आहेत तर हे बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहेत. नंतर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. कोणते? अनसॅच्युरेटेड. पण कोणामधले ते? सायक्लिक हायड्रोकार्बन मधले अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. त्यामध्ये दोन प्रकार, एक आहे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आणि दुसरा आहे नॉन ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. तर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स मध्ये कोणता घेतला आपण? ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स मध्ये घेतला बेंझिन, नंतर घेतला फेनॉल, नंतर घेतला ॲनिलीन. आणि नॉन ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स मध्ये आपण घेतलं याचं नाव ट्रोपोन, याचं नाव ट्रोपोलोन. अशा प्रकारचे एक्झाम्पल घेतले. ओके, हे झालं क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स. तर इथं जर तुम्ही पाहिलं फक्त हे दोन एक्झाम्पल जर सोडले, हे आणि हे जर दोन एक्झाम्पल सोडले, तर हे जे सर्व स्ट्रक्चर तुम्हाला बोर्डवरती दिसतात ह्या बोर्डवरच्या स्ट्रक्चरवरती फक्त आणि फक्त काय दिसतं तुम्हाला? हायड्रोजन आणि कार्बन हेच एलिमेंट्स दिसतात. ओके, हे झालं क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन्स. Hydrocarbons, the compounds which contain carbon and hydrogen only are called as hydrocarbons. Hydrocarbons are classified mainly into two types. Type number 1 कोणता? Aliphatic hydrocarbons. आणि टाइप नंबर दुसरा कोणता आहे तर cyclic hydrocarbons. Aliphatic hydrocarbons are classified into two types. एक आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आणि दुसरा आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे कोणते तर ज्या ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये कार्बन 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 कोणते सिंगल बॉन्ड असतात त्यांना सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणायचं. आणि अलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर कॉल्ड ॲज अल्केन्स हॅविंग अ जनरल फॉर्म्युला CnH2n+2. आणि ते जे अल्केन्स असतात त्या अल्केनचे किती प्रकार? दोन प्रकार, स्ट्रेट चेन अल्केन आणि ब्रांच्ड चेन अल्केन किंवा स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन्स आणि ब्रांच्ड चेन हायड्रोकार्बन्स असं आपण म्हणू शकतो. एक्झाम्पल हे N-ब्युटेन आहे, हे आयसोब्युटेन त्याचं एक्झाम्पल आहे. नंतर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? द हायड्रोकार्बन्स विच कंटेन कार्बन 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 डबल बॉन्ड और कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इन देयर स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. ओके, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणजे काय ते आपण पाहिले. तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स विच कंटेन कार्बन कार्बन डबल बॉन्ड इन देयर स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲज अल्कीन. अल्कीनचे दोन प्रकार असतात, स्ट्रेट चेन आणि दुसरा आहे ब्रांच्ड चेन. स्ट्रेट चेनचे एक्झाम्पल कोणते? ब्यूट 1-ene आणि ब्रांच्ड चेनचे एक्झाम्पल कोणते? 2-methyl प्रोपीन हे आहे. नंतर ज्या ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये एखादा तरी ट्रिपल बॉन्ड असतो त्यांना आपण म्हणतो अल्काईन. त्यांना काय म्हणतो? अल्काईन. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन विच कंटेन ऍटलीस्ट वन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आर कॉल्ड ॲज अल्काईन. अल्काईनचे दोन प्रकार, स्ट्रेट चेन अल्काईन आणि ब्रांच्ड चेन अल्काईन. एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता, एक आहे पेंट 1-YNE आणि दुसरा आहे 2-methyl ब्यूट 1-YNE हे स्ट्रक्चर आहे. ओके, त्यानंतर हायड्रोकार्बनचा दुसरा पार्ट कोणता तर तो आहे सायक्लिक किंवा त्याला आपण म्हणतो रिंग हायड्रोकार्बन्स. सायक्लिक हायड्रोकार्बन्स म्हणजे कोणते तर ज्या ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये काय असते प्रेझेंट? रिंग असते. द हायड्रोकार्बन्स विच कंटेन रिंग ऑफ कार्बन ॲटम
are called as a cyclic hydrocarbons. Cyclic hydrocarbons are further classified into two types. One type is saturated. Saturated चा अर्थ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स इथं आणि त्याला खाली सायक्लिक म्हणतो आपण. Ring hydrocarbons which contain all carbon-carbon single bond are called as alicyclic hydrocarbons. म्हणजे ज्या ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये रिंग असते पण त्या रिंग मध्ये पण कोणते कार्बन कार्बन सिंगलच बॉन्ड असतील तर त्यांना आपण म्हणतो alicyclic hydrocarbons. त्याचे एक्झाम्पल कोणते? सायक्लोब्युटेन. इथं ब्युटेन 1 2 3 4 कार्बन पण तो सायक्लिक फॉर्म मध्ये म्हणून त्याला सायक्लोब्युटेन. इथं 1 2 3 4 5 हे बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. सायक्लोपेंटेन तुम्हाला ओळख असावी, माहित असावं, पुढे येईल तुम्हाला ते. हा सायक्लोपेंटेन, हा सायक्लोहेक्सेन, हे झाले alicyclic. आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचे पुन्हा दोन प्रकार कोणते? एरोमॅटिक आणि नॉन एरोमॅटिक. एरोमॅटिक याचा अर्थ ज्या ज्या रिंग हायड्रोकार्बन्स मध्ये एखादी तरी बेंझिन रिंग असते त्या हायड्रोकार्बन्सला एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणायचं असतं. त्याचे एक्झाम्पल पहा. पॅरेंट एरोमॅटिक हायड्रोकार्बन हे बेंझिन आहे, तुम्हाला झालेले बेंझिन, हे फेनॉल आहे, हे ॲनिलीन आहे, हे स्पेशल कंपाऊंड येतं. आणि नॉन एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स म्हणजे काय? तर ज्या ज्या रिंग हायड्रोकार्बन्स मध्येच पण बेंझिन रिंग नसते त्यांना नॉन एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स असं म्हणायचं असतं. एक घेतलं प्रोपॉन, दुसरं घेतलं ट्रोपोनॉन. अशा प्रकारचे काही एक्झाम्पल्स इथं आपल्याला पाहता येतील. किंवा आपण इथं आणखी एक्झाम्पल घेतलं असतं. हे पहा 3 नंबरचे एक्झाम्पल आपण याला घेतलं असतं. हे अशा प्रकारचे एक्झाम्पल देखील आपण त्याला घेतलं असतं. त्याला आपण सायक्लोब्युटीन असं म्हटलं असतं. काय म्हटलं असतं? त्याला आपण सायक्लोब्युटीन असंही म्हटलं असतं. सो दिस इज ऑल अबाउट हायड्रोकार्बन. हे कशाविषयी? तर हायड्रोकार्बन. आणि लक्षात ठेवा हे कोणता पार्ट आहे तुम्हाला मी फक्त उजळण्यासाठी म्हणून किंवा लक्षात राहण्यासाठी, जसं मागच्या लेक्चरमध्ये केमिस्ट्री काय असतं, नेमकं केमिस्ट्री काय असतं ते पाहिलं आपण. केमिस्ट्रीचे ब्रांचेस या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण पाहिलं की हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बनचे काही वेगवेगळे एक्झाम्पल. ओके, थँक्यू सो मच.